हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता दुपारचे 4 वाजले आहे आणि खूप सारं ताईंचं खूप सारं कन्फ्युजन आहे. तर तेच म्हटलं, तुम्हाला थंबनेल तुम्ही बघितला असेल माझा, म्हटलं सर्वांना सगळे प्रूफ द्यावा आज. आणि मला कुठला चेक भेटला, माझी सासू येणार का नाही, साहिलचं काय झालं, खूप खूप सारं कन्फ्युजन आहे की तू सासूला का नको म्हणते, काय नाही काय, भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी या व्हिडिओमध्ये मला करायच्या आहे. तर आणि हो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, माझ्याकडे आलेल्या आहे ब्रँडच्या साड्या आलेल्या आहे. इतक्या सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहे. इकडे बघा, वाव, आहे ना सुंदर. इकडे बघा, ही डेली यूजला आहे बघा. इकडे बघा, ही बघा. अशा इथे माझ्याकडे आता सध्या भरपूर साड्या ठेवलेल्या आहे. तर मी तुम्हाला सगळ्या साड्या पण दाखवणार आहे, सर्वांची लिंक पण देणार आहे. आणि या साध्या साड्या नाही, या सगळ्या ब्रँडच्या साड्या आहेत. तुम्हाला सांगते मी. इकडे बघा, ह्याच्यामध्ये हे ब्लाऊज पण आहे आणि साडी आहे. आणि तुम्हाला कसं ह्या कॅमेऱ्यामध्ये जशी ही साडी दिसतीये तशी सेम आहे. हा, हे बघा, तशी सेम, त्याच्यापेक्षाही सुंदर म्हटलं तरी चालेल. हे बघा, इकडे बघा. तर त्याला तुम्हाला ही ओपन करून दाखवते. इकडे बघा, आहे ना सुंदर. हे बघा, किती छान कलर कॉम्बिनेशन आहे बघा. तर सगळ्याच साड्या मी तुम्हाला दाखवते आहे. आणि काही साड्या थोड्याशा महाग आहे, 2-2 हजाराच्या आहे. आणि मी जो वन पीस घातला होता ना, मागचा दाखवलं होतं तुम्हाला, तसरिका ब्रँडचा होता. तर तसरिका ब्रँडच्या पण साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि तुम्हाला काही प्रूफ द्यायचे आहे, त्यावर मी तुमच्याशी बोलते. अगोदर मी तुम्हाला साड्या दाखवते. दाखवू ना साड्या? साड्या म्हणल्या की साड्या सगळ्यांना आवडत्या. आणि माझ्याकडे कशा ना इतक्या सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहे. आणि ते मला साड्या कोण देतं, कसं देतं, कमी घेते, मला कोणी देतं, कसं काय, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिले आपण साड्या बघूया आणि मग सगळ्या गप्पा मारूया, ठीक आहे? तर चला, आता ही साडी तुम्ही बघितलेली आहे. जास्त ही साडी पण महाग नाहीये, ही 1000 काहीतरी साडी आहे, 1000ची. तर बघा, याचा पदर वगैरे एवढी पाहिजे, मी ओपन नाही करत, तुम्ही समजून घ्या. खूप सुंदर साडी आहे बघा. कशी वाटते हिरवी साडी? छान वाटते ना? कसं होतं माहितीये का, कुठलीही साडी माझ्याकडे आली ना, असं वाटतं ही ठेवून घेऊ, ती ठेवून घेऊ, असं मन होतं म्हणजे. आणि माझे मिस्टर म्हणतात घे ठेवून. नको बाबा, उगाच कशाला पैसे अडकायचे, घालणं होत नाही आणि हे करायचं. बघा किती सुंदर साडी आहे. याचे काठ पण बघा किती सुंदर आहे. जशी कॅमेऱ्यात दिसतीये त्याच्यापेक्षाही सुंदर आहे. हो, ठीक आहे. तर चला, ही एक बघा दाखवलेली आहे. आता ही बघा, ही ना अशी हलकी फुलकी साडी बरं का, म्हणजे ही तुम्ही डेली यूज वापरू शकता. इतकी सॉफ्ट आहे ना. इथं दिलेलं आहे, थँक्यू माय ऑर्डर. तर ही बघा, आता हिचं हे पॅक आहे, ओपन करते. वाव, इकडे बघा, हे बघा, छान आहे ना. पदर असा आहे आतमध्ये, ठीक आहे. जास्त ओपन नाही करणार. का नाही ओपन करणार ते पण तुम्हाला सांगते मी पुढे. बघा, बघितली का? बघा, तुम्ही ना, मी जी साडी दाखवते तुम्ही बिंदास घ्या. तुमच्याकडे ही ऑर्डर जेव्हा येणार तेव्हा तुम्ही म्हणणार खरंच, आणि त्यांनी दाखवली तशी सेम आहे. कसलंही तुम्हाला मी खोटं बोलणार नाही, काय नाही काय नाही. बघा, खूप छान साडी आहे. असं वाटतं ही पण ठेवून घ्यावा आणि ब्लाऊज शिवून घालावा. तर चला, अजून दाखवते. याच्यापेक्षा आणखीन अशा सुंदर साड्या आहे ना, ही दाखवते. याच्यामध्ये आहे ना, ह्या साडीमध्ये असं ब्लाऊज आलेलं आहे वेगळं. इकडे बघा, त्या आता ज्या नवीन साड्या निघाल्या ना, ती साडी आहे ही. आणि सेम जे सेम दिसतंय व्हिडिओ, सेम ब्लाऊज पीस आहे हा. आणि ही आहे सुंदर अशी साडी. बघा, ओपन करते, थांबा. बघा, चला घ्या स्क्रीनशॉट. आहे ना छान? बघा, तर मी तुम्हाला सांगणार आहे या साड्या कशा येतात, काय होतं काय नाही, ते सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि थोडंसं काही तुम्हाला प्रूफ पण दाखवणार आहे मी तुम्हाला या साड्यांचं. आणि काही गोष्टीचं प्रूफ मला सांगायचं आहे. थांबा. तर चला, बघितली का? आवडली ना? नक्की बाय करा. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. काय तुम्हाला काही टेन्शन नाही, बिंदास बाय करा. साडी नाही आवडली परत द्या, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पण तुम्हाला साडी आवडणारच, ठीक आहे ना? त्याच्यामुळे परत रिटर्न द्यायचं काही तुम्हाला प्रश्नच नाही. तुम्हाला रिटर्नची व्हॅलिडिटी असते मस्त 10 दिवस, तुम्ही रिटर्न देऊ शकता.
आता ही बघा, ही तर वाव, हा कलर आहे ना, पिंक कलर माझा फेवरेट आहे ना, आणि आता पण मी पिंक कलर घातलेलाच आहे. तर बघा खूप सुंदर अशी साडी आहे ही. वाव, ही साडी ना मी रात्री बघितली होती बरं का, माझ्या मिस्टरांना पण खूप आवडली ही साडी. असा कलरच लय आवडला म्हणजे मिस्टरांना. बघा किती छान आहे ना, बेबी पिंक कलर आहे त्याच्यामुळे एवढी सुंदर वाटते. आणि ही जी साडी आहे ना, ही ना खूप खूप सॉफ्ट आहे. ठीक आहे ना, अजिबात टोचणार नाही, काय नाही काय नाही. असा बॉर्डर मस्त इकडं. आणि कलर तर विचारच नका, किती छान आहे. थोडी करू का ओपन, थांबा. तुम्हाला वाटत असेल ओपन करावा, आणि त्या खूप छान साडी आहे. इकडे बघा, बघा, बघून घ्या बघून घ्या बघून घ्या. ठीक आहे, तर चला, मस्त साडी आहे. तर याच्यापेक्षाही सुंदर साडी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ही फक्त 800 का 850 रुपयाची आत्ता जी दाखवणार ना, ती साडी बघा. कलर खूप खूप छान आहे याचा, आणि कॉन्ट्रास्टमध्ये आहे ना, त्याच्यामुळे खूप सुंदर साडी बघा. इतकी स्वस्त साड्या तुम्हाला कुठेच नाही भेटणार बघा. बघा, आणि मला एक सांगा, मी लाईव्हला येऊन साड्यांचा बिझनेस करू का? अशा छान छान साड्या तुम्हाला दाखवू का? मला ते कमेंट करून सांगा, तर मग मी करेल मग लाईव्हला येऊन. बघा, बऱ्याच ठिकाणी नाही का इतक्या महाग साड्या लोक विकतात ना लाईव्हला येऊन. खरं सांगते, एका साडीच्या मागं 1000ची असेल तर 500-600 रुपये एका साडीच्या मागं. तसं माझ्या चॅनलवर तुम्हाला डायरेक्ट लिंक भेटणार आहे, जिथून मी घेतली आहे, ज्या ब्रँडची आहे तिथून तुम्हाला डायरेक्ट घ्यायची आहे. मध्ये मी नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पैसे काढायचे प्रश्नच पडत नाही. हाय ते स्पष्ट बोलते तुम्हाला. ठीक आहे ना, तर मला तुम्ही सांगा कशी आहे साडी. हे बघा, आणि ही साडी तुम्हाला कुठेही जा तुम्ही लाईव्हला बघा, कोणाच्या पण तुम्हाला 2000च्या खाली भेटणार नाही एवढी सुंदर साडी. ही फक्त 850 का 900 रुपयाची साडी आहे. बघा, कॉन्ट्रास्ट किती छान आहे बघा. ब्लाऊज सुद्धा आतमध्ये खूप सुंदर आहे बघा. म्हणजे काय तारीफ करू मी साड्यांची, माझ्याकडे जेवढ्या आले तेवढ्या. आणि कोणी दिले ते पण सांगणार आहे. थांबा, जाऊ नका हा व्हिडिओ सोडून. तर चला, आपल्याला खूप गप्पा मारायच्या पण आहे. पहिले म्हटलं हे दाखवून हे काम निपटून टाकावा, त्याच्यानंतर मला जायचं पण आहे. ही जी आता दाखवणार आहे 2 साड्या, ह्या 2-2 हजाराच्या साड्या. आधीच सांगते, ह्या महाग आहे, पण साड्या म्हणजे साड्या आहेत. ह्या मी जास्त ओपन नाही करू शकत, कारण ह्या ब्रँडच्या साड्या आहे. ब्रँड तस्रिका ब्रँड. वाव, बघा ह्याची बॉर्डर बघा. किती सुंदर आहे ना. अशी साडी माझ्याकडे आहे बरं का, सेम आहे माझ्याकडे. अशी साडी सेम आहे, खूप छान आहे बघा. तर चला, आणि याच्यामधलंच अजून एक कलर दिलेला आहे त्यांनी माझ्याकडं, पिवळ्या कलरची दिलेली आहे याच्यामध्येच. वाव, आतमध्ये किती छान आहे बघा ना. थोडीशी हे बघा आहे ना, बॉर्डर याला मस्त बॉर्डर आहे. कारण ओपन केली ना मला घडी नाही करते याच्यावर. ठीक आहे ना, तुम्ही लिंकवर जा, बाय करा, घ्या, ओपन करा, घाला बिला मस्त. मला पण फोटो पाठवा कशी दिसते, कोणी कोणी घेतली, फोटो पाठवा मला व्हॉट्सअपला. आणि तुम्हाला प्रूफ पण देणार आहे. हां, मी तुम्हाला असं तुमच्या डोक्यात काही गोष्टी आहे की एवढ्या सगळ्या तुझ्याकडे साड्या येतात आहे, भरपूर काही प्रश्न तुम्हाला सांगायचे आहेत मला. तर चला, झाली का? आता तुम्हाला दाखवते मी दुसरी साडी. त्यातलाच कलर आहे, खूप छान कलर आहे हा. वाव, हे बघा, बघितले का? इकडे बघा, ह्याला ही बॉर्डर आहे अशी मस्तपैकी. ठीक आहे ना, आणि आतमध्ये वाव किती छान कॉन्ट्रास्ट आहे बघा ब्लाऊजचं. ठीक आहे, इकडे बघा, हे हाताचं आहे ना छान. तर चला,
अजून एक आहे हा व्हाईट कलरची साडी दाखवते तुम्हाला, थांबा तिला बघू दे मला कुठे आहे. व्हाईट कलर मध्ये, पण याला ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळं ना सुंदर वाटतं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून. बघा असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना इकडं, बघा किती छान. सिंपल पदर वगैरे घातलं किती भारी वाटणार ना, है ना. तर चला आता मी तुमच्याशी गप्पा मारते. हां, एवढ्या सुंदर सुंदर साड्या आहे ना माझ्याकडं, मला ठेवून घेणार आहे. ही ठेवून घेणार आहे मी ना. ही साडी ठेवणार आहे माझ्या आईसाठी. तर चला, आधी तुम्ही माणसाने अनिता ठेवून घेणार म्हणजे काय, परत साड्या कुणाला देणार, तू घेतल्या नाही या साड्या. तर हो, मी तुम्हाला काही सांगते काही गोष्टी. काय ना, मला 1-2 ताईंनी मला बोलले होते की ताई तू किती खर्च करतेस, किती कपडे घेती आणि पोरांसाठी पैसे सेव्ह करून ठेव आणि लय उधामादा करती. तर इकडे बघा, इथे प्रूफ वरती ऑर्डर दिसते का, ऑर्डर किती ऑर्डर आहे 100 आणि किती क्लिक आहे 4000 क्लिक काहीतरी असेल बघा, ते तिथे दिलेलं आहे. तर कसं आहे ना, हे सगळं माझ्या प्रमोशनच्या साड्या आहे. ठीक आहे, तुम्ही जरी घेत नसले ना साड्या, तरी बाकीचे ताई भरपूर माझ्या लिंकवरनं ड्रेस भरपूर घेतले. मी मध्यंतरी साड्या दाखवल्या ना, त्या साड्या भरपूर ताईंनी घेतल्या. तर माझ्या एवढ्या 7 दिवसामध्ये ना, 8 दिवसामध्ये ना 100 ऑर्डर मी दिलेल्या आहे, म्हणजे माझ्या लिंकवरनं घेतल्या आहेत काय. तर त्याच्यामुळं कसं ना, फ्लिपकार्टवाले माझ्यावरनं फिदा झाले आहेत. फ्लिपकार्ट, मिंत्रा, आता तिकडनं आपल्याला. आणि हा सुद्धा मिंत्राचा स्टॉप आहे, ह्याची पण सुद्धा लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे. हा पण मिंत्रावरनं आलेला आहे, पण हा आत्ता नाही आलेला, दिला आहे मी की मी बाय करत नाही. मला हे सगळे प्रमोशनच्या साड्या आलेल्या आहे आणि माझ्या लिंकवरनं भरपूर त्यांचा सेल होतो, त्याच्यामुळे मी ह्या साड्या तुम्हाला दाखवते. मी स्वतः घेत नाही हो. आणि हो, ड्रेसचं पण कसं झालं, मला ड्रेस पण मध्ये आले होते भरपूर सारे ड्रेसचे मी आत्ता केले होते. तर माझा एक ड्रेस जो आहे ना काल घातलेला शॉर्ट व्हिडिओमध्ये, तो जो ड्रेस आहे ना, तो कमीत कमी 40 ताईंनी घेतला आहे. 40 लेडीजने तो ड्रेस बाय केला माझ्या लिंकवरनं. इतका छान लोकांना आवडला तो काय. तर तुम्ही जे मला म्हणता ना उधामादा, हा उधामादा नाही, हे माझं काम आहे. ह्याला उधामादा कसं म्हणताय तुम्ही, हे माझं काम आहे, ते मी करते. ते तुम्हाला वेगळं वाटतं की शॉपिंग केली, असं काही नाही. तर मी याचा तुम्हाला प्रूफ दिलेला आहे. याच्यानंतर मला असं म्हणू नका की तू उधामादा करते, तू अशी आहे, तू तशी आहे, पोरांचा विचार करत नाही. पोरांचा विचार मीच करते काय, ती माझी पोरं आहे, मी त्यांचा विचार करते. त्यांना आतापर्यंत शिक्षण दिलं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहे. साहिलच्या हाताने काही गोष्टी केलेल्या आहे काय. मी त्याला धक्का देऊ भरपूर प्रयत्न केला ते शिकवायचे त्याला. तो नाशिकला होता, तिथे मी भरपूर पैसे भरले. आता तुम्ही म्हणता पैसा सगळं काही आहे का, हो, शिक्षणाला पैसा लागतो, फुकट शिक्षण होतं का. हा, नाशिकला त्याचे मी किती पैसे भरले, तिथं सुद्धा हा मुलगा माझा राहायला तयार नव्हता. मी माझ्या मुलाला प्रत्येक वेळेस माफ केलेलं आहे. असं नाहीये मी साहिलची बाजू, म्हणजे नाही का तुम्ही मला म्हणता की तू मुलांना टाइम देत नाही. सगळं केलंय मी त्यांच्यासाठी. ते सुद्धा माझी मुलं काही बोलू शकत नाही. आणि माझ्याकडे भरपूर सारे अशी बिलं आहेत पहिलीपासून. साहिलचं पहिलीपासून मी किती पैसे भरले आहे आणि आतापर्यंत साहिलला किती पैसे लागले आहे त्याची एक रिसिप्ट माझ्याकडे आहे. आणि विराजची सुद्धा आहे. आणि वेळ आली ना तेव्हा मी दाखवून, तेव्हा तुम्ही मला म्हणा की तुम्ही अशीच आई आहे आणि तशीच आई आहे काय. सगळं जे केलं ना ते सगळं मुलांसाठी केलेलं आहे मी. कितीतरी खर्च केला मी आतापर्यंत माझ्या मुलांसाठी, की त्यांनी काहीतरी करावा, त्यांनी चांगली लाईन धरावा म्हणून. तर बोलताना कमेंट करताना मग मला थोडंसं ना असं वाईट वाटतं म्हणून मी बोलते काय. तर मला पण तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर देणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे, हो की नाही. तर हो, आणि काल तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आणि तर तू चेकचं बोलली आहे, पण चेकचं मी तुम्हाला म्हणत होते की मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सांगते. आता तो चेक कितीचा आहे काय आहे तो मी तुम्हाला नाही सांगू शकत. काही गोष्टी असं काही नियम असतात तर मी ते सांगू नाही शकत. पण हो, तो चेक जो आहे ना तो ना मी माझ्या मुलांसाठीच ते मी ठेवला आहे. मी थोडं पैसे ना एका ताईकडे सेव्ह करायची. मी 5-6 वर्षापासून तिच्याकडे मी सेव्ह करायची. ते आहे एक माझी जवळची आहे, तिच्याकडं पुण्यामध्येच राहते ती, तिच्याकडं. तर ते जमा केलेले पैसे ते असतं, एक साईट आहे ती, तिथे मी ते तिच्याकडे जमा करायची. तर त्याला आता बरेच वर्ष आले ना, मग त्याचे मला थोडेसे त्याचे अमाऊंट भेटलेले आहे.
आणि ती मी ठेवली आहे. आणि ती अमाऊंट सध्या मी म्हणजे तसं मला ना जागा घ्यायची मुलांसाठी, घराचं वगैरे मला बघायचं आहे ना, त्यासाठी मी ठेवलं आहे. तर असं ते मी तुम्हाला सांगितलं, पण मी तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकत नाही कितीचा चेक आहे. आणि तुम्हाला ऐकायचं असेल कितीचं आहे, व्हॉट्सअपला मेसेज टाकले तर कमेंट करावे, कमेंटला उत्तर देईन. सगळ्यांना आता लागलं असं वाटलं असेल कितीचा चेक आहे, किती रुपये आहे. तर काय बोलता येत नाही, नाही का असं. आणि साहिलचं यायचं काय झालंय, तर साहिल आता सध्या शांत आहे, बघूया अजून तो काही विचार झाला. आणि सासूचं काय झालं आहे, माझ्या सासूचं पण तुम्हाला सांगते, ती येणार होती, तुम्हाला मी बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यावर पण मला भरपूर निगेटिव्ह कमेंट आला, हिला सासूच नको, असंच नको, तसंच नको, मला भरपूर तुम्ही निगेटिव्ह बोलला आहे माझ्या सासूवरनं. तसं नाहीये, मी त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे माझ्या सासूला, की त्यांनी नाही का चांगलं माझ्याशी वागावा, चांगलं राहावा. पण ते त्यांच्या मुलींच्या इतका हारी गेलेलं आहे ना, ते मला अजिबात बरं बघत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं ना, त्यांच्यापासून मी साईडला होऊन गेलेली आहे. मला नकोय, मला माझं काम भेटलेलं आहे, तुमच्यासारखे छान छान मला माझी फॅमिली भेटलेली आहे, युट्यूब बस झालं मला. मी थोडं खाईन पण चांगलं खाईन, मला कसलीही लालच नाहीये. मला भरपूर त्यांच्याकडे भरपूर सगळं आहे, पण मला नाही लालच. असं त्यांना द्यायचं असेल तर देतील, नसेल द्यायचं तर नाही देणार. मी माझे कष्ट करल आणि माझ्या मुलांसाठी मी काही ना काही करल. त्याच्यासाठी मी माझा आधीच कंबर मोडलंय, अजून हातपाय नाही मला मोडून घ्यायचे मला. त्याच्यामुळे मी काय ना काही गोष्टींपासून मला लांब राहिलेलं बरं आहे. नकोय मला, मी इतका म्हणजे इतका त्रास सहन केलेला आहे ना, त्याच्यामुळे आता मला काहीच नको वाटतं. खरं सांगते तुम्हाला वाटत असेल की असं तसं, पण माझं मन आहे, मला नकोय, मला नाही का. कारण की मला जो त्रास आहे ना कमरेचा, तो माझ्या जीवाला माहिती आहे की काय आहे. मला पेनकिलर खाल्ल्याशिवाय माझी जिंदगी अशी झालेली आहे ना, की मी तुम्हाला अशी दिसते, पण माझा त्रास मला माहिती आहे, माहिती आहे का. काय मला डेली पेनकिलर खावं लागते, त्याच्यामुळे मी आज उभी राहते. आता माझे मिस्टर मला म्हटले, आणि तुम्ही सर्वांनी मला बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली आहे की तू शिवाजीनगरला संचिती हॉस्पिटलला ट्रीटमेंट घे. तर माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की अहो मला ना बऱ्याच ताईंचे कमेंट आल्या की संचिती हॉस्पिटलला तू जा. तर मला तुम्ही तिथला डॉक्टर पण सजेस्ट करा की कोणत्या डॉक्टरकडे जाऊ, कारण की तिथे भरपूर मोठं आहे ना ते हॉस्पिटल. आता तिथे गेल्यावर काय, ते आता मी ऑनलाईन पण सर्च मारून बघणार आहे. पण तुम्हाला माहिती असेल की तुमच्या नजरेमध्ये कुणाला एकदम फरक पडलेला आहे त्या डॉक्टरांचा, तर त्या डॉक्टरांचं नाव मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी डायरेक्ट डॉक्टरांकडे जाईल, संचिती हॉस्पिटल बरं का तिथं. तर ट्रीटमेंट मला चालू करायला लागणार आहे, कारण की मला पेनकिलर खाऊन खाऊन ना मला चेहऱ्याला वगैरे सूज यायला लागलेली आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी इतकी बारीक झालेली आहे. मी पुण्यामध्ये आल्यावर मला बऱ्याच ताईंनी असं म्हणजे विचारलेलं आहे कमेंटमध्ये की तू बारीक कशी झालेली आहे. इकडे आल्यावर मी थोडीशी बारीक वाटते, चेहरा पण माझा बारीक वाटते, हो की नाही. पहिली गोष्ट मी AC मध्ये राहत नाही, आता नॉर्मल म्हणजे वातावरण आहे इकडचं. आणि दुसरी गोष्ट मी इथं आल्यावर ना एक गोष्ट करत आहे, ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे वजन कमी करण्याची, की मी ती खायचीच गोष्ट आहे ती. तर ते सांगेल मी तुम्हाला ते काय करते आहे, ठीक आहे. तर असो, व्हिडिओ आवडला तर मला सांगा. आणि ह्या सगळ्या लिंक साडीच्या माझ्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहे, ड्रेसची पण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बाय करा आणि बिंदास बाय करा. सगळ्या साड्या एकदम सुंदर आहे, कसलीही फसवागिरी माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटणार नाही का, नाही का. म्हणजे हे नाही की ह्या साडीमध्ये पैसे काढले, काहीच नाही. डायरेक्ट कंपनीकडून तुम्हाला साडी भेटणार आहे. मी तुम्हाला साडी पॅक करणार, तुम्ही मला हे पैसे पेमेंट करणार, असं काहीही नाही, ठीक आहे. तुमच्याकडे ते ॲप आहे, फ्लिपकार्ट आहे, तुमच्याकडे मिंत्रा आहे, तुमच्याकडे लिंक दिलेली आहे, लिंकवर गेले का साडीची प्राइस सगळं तुम्हाला माहिती पडेल. आणि सगळ्यात छानच साड्या, मी सिलेक्टेड साड्या मला अशा छान छान आलेल्या आहे. आणि कसं आला, बाय, ठीक आहे, बाय.